सातारकरांनी आपल्या सलूनला इतका छान रिस्पॉन्स दिलाय ना की आज सलून मध्ये पाय ठेवायला पण जागा नव्हती. प्रियांका मॅम ग्लोबल हेअर कलर साठी बॉम्बे रेस्टॉरंट येथून आल्या होत्या. मॅमचं म्हणणं होतं की फक्त टचअप करायचं आहे, पण ज्यावेळी आम्ही मॅमचे हेअर्स प्रॉपर चेक केले तेव्हा लक्षात आलं की त्यांनी आधी हेअर कलर केला होता आणि त्याचे पॅच हेअर्स मध्ये दिसत होते, त्यामुळे हेअर्स अनइवन आणि डल दिसत होते. आम्ही मॅमला समजावून सांगितलं की हेअर्स मध्ये इव्हन टोन आणि स्मूथ फिनिशिंग दिसायला हवं असेल तर ग्लोबल हेअर कलर बेस्ट ऑप्शन राहील. मॅमला बर्गंडी शेड हवा होता म्हणून आम्ही पूर्ण हेअर्सवर ग्लोबल बर्गंडी कलर अप्लाय केला. ऍप्लिकेशन प्रोसेस मध्ये आम्ही पहिल्यांदा पूर्ण हेअर लेंथवर कलर अप्लाय केला आणि शेवटच्या 20 मिनिट्स मध्ये रूट एरियावर ऍप्लिकेशन केलं, ज्यामुळे कलर प्रॉपर ब्लेंड झाला आणि इव्हन फिनिश मिळालं. फायनल रिझल्ट खूप सुंदर, शायनी आणि व्हायब्रंट आला आणि मॅम खूप हॅप्पी झाल्या. तेव्हाच युगंधरा मॅम वाडेवाटे येथून आल्या होत्या आणि त्या आपले रील बघून स्पेशली हेअरकट साठी आल्या होत्या. कन्सल्टेशन मध्ये कळलं की मॅमचे हेअर्स खूप वीक झालेले होते आणि हेअर फॉलचा इश्यू पण होता, त्यामुळे आम्ही त्यांना हेअर स्पाचं पॅकेज सजेस्ट केलं, ज्यामुळे स्कॅल्प हेल्थ इम्प्रूव्ह होईल आणि हेअर स्ट्रॉंग होतील. आम्ही पहिले मॅमचा हेअर कट केला आणि नंतर हेअर स्पा ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट नंतर मॅमचे हेअर्स खूप स्मूथ, हेल्दी आणि मॅनेजेबल झाले आणि मॅम पण खूप खुश झाल्या. त्यानंतर युगंधरा जमदाडे मॅम आदित्य नगरी येथून आल्या होत्या. मॅम आधी मेहंदी लावायच्या, पण 5-6 महिन्यांपासून त्यांनी मेहंदी लावली नव्हती आणि त्यांना चॉकलेट ब्राऊन शेड हवा होता. सो मॅमच्या हेअर्सचं प्रॉपर कन्सल्टेशन करून सेफ आणि प्रॉपर टेक्निक वापरून त्यांना हवा असलेला डिझायर्ड शेड दिला. तुम्ही बघू शकता फायनल रिझल्ट नॅचरल, रिच आणि किती एलिगंट दिसत होता. तर सातारकर, तुम्हाला पण प्रॉपर कन्सल्टेशन करून हेअर कलर करायचा असेल तर नक्कीच आमच्या शॉपला व्हिजिट द्या.